ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 4. कर्म ब्रह्मार्पण योग. संशयात्मा विनश्यती भाग 2. ओव्या आहेत 205 ते 211 आणि गीतेचे श्लोक आहेत 41 आणि 42. मागच्या श्लोकात भगवंतांनी संशय का वाढतो व त्यामुळे मनुष्याचा नाश कसा होतो ते सांगितले. आता त्या संशयाचा नाश करण्यास अर्जुनाला सांगत आहेत. श्लोक 41. योग संन्यस्त कर्माणं ज्ञान संचिन्न संशयम आत्मवंतम न कर्माणि निबध्नन्ति धनंजय. योगाने ज्याची कर्मे नाश पावली आहेत आणि जीवात्मा व परमात्मा यांचे ऐक्य दर्शन स्वरूपी ज्ञानाने ज्यांचे संशय नष्ट झाले आहेत, अशा आत्मवेत्या ज्ञानी मनुष्याला हे धनंजया कर्मे बद्ध करू शकत नाहीत. श्लोक 42. तस्माद अज्ञान संभूतम हृस्तम ज्ञानासीनात्मनः चित्वैनम संशयम योगम आतिष्ठोत्तिष्ठ भारत. म्हणून हे भरत कुलोत्पन्न, अज्ञानापासून उत्पन्न झालेल्या व स्वतःच्या हृदयाच्या ठिकाणी असलेल्या या संशयाचा ज्ञानरूपी खड्गाने छेद करून आपल्या क्षात्रधर्माला उचित अशा कर्मयोगाचा अवलंब कर आणि युद्धाला उभा रहा. हरिओम तत्सत इति श्रीमद भगवद गीता सुपनिषत्सु ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे श्रीकृष्ण अर्जुन संवादे ज्ञान कर्म संन्यास योगो नाम चतुर्थोऽध्यायः. जै अज्ञानाचे गडद पडे तै हा बहुवस मनी वाढे, म्हणून सर्वथा मागू मोडे विश्वासाचा. जेव्हा ज्ञानाचा गाढ अंधार पडतो तेव्हा हा मनात फार वाढतो, म्हणून श्रद्धेचा मार्ग अगदीच बंद पडतो. हृदय हाची न समाये बुद्धी ते गिवसून ठाये, तेथ संशयात्मक होये लोकत्रय. हा फक्त हृदयालाच व्यापून राहतो असं नाही, तर बुद्धीलाही व्यापून टाकतो. त्यावेळी तिन्ही लोक संशयरूप होऊन जातात. ऐसा जरी थोरावे तरी उपाय एक अंगवे, जरी हाती होय बरवे ज्ञान खड्ग. एवढा जरी तो वाढला तरी एका उपायाने तो जिंकता येतो. चांगले ज्ञानरूप खड्ग जर हाती असेल तरी त्याने ज्ञानशस्त्रे तिखटे, निखळू हा निवटे, मग निशेष खता पिटे मानसीच. तर या ज्ञानरूपी तीक्ष्ण शस्त्राने हा संपूर्ण नाश पावतो, मग मनावरील सर्व मळ निशेष नाहीसा होतो. या कारणे पार्था उठी वेगी वरवता, नाशू करवनी हृदयस्था संशय असी. एवढ्या करता अर्जुना, अंतःकरणात असलेल्या सर्व संशयाचा नाश करून लवकर उठ पाहू. ऐसे सर्वज्ञाचा बापू जो कृष्ण ज्ञान दीपू, तो म्हणत असे सकृपू ऐके राया. संजय म्हणाला, राजा धृतराष्ट्रा ऐक, सर्व ज्ञानाचा जनक व ज्ञानाचा केवळ दीपच असा जो श्रीकृष्ण, तो मोठ्या कृपाळूपणाने याप्रमाणे अर्जुनास बोलला. तवया पूर्वापर बोलाचा विचारूनी कुमरू पंडूचा, कैसा प्रश्न हन अवसरीचा करिता होईल. पुढे या मागच्या पुढच्या बोलण्याचा विचार करून अर्जुन कसा समयोचित प्रश्न करेल. भगवंत अर्जुनाला सांगत आहेत की योगयुक्त बुद्धीने जो कर्माचा संन्यास करतो, म्हणजे कर्मफलाचा संन्यास करतो, व ज्ञानाने ज्याच्या मनातील संशय पार नाहीसे झालेले आहेत, असा आत्मज्ञानी पुरुष कर्माने बद्ध होत नाही. म्हणून तूही आपल्या बुद्धीत ठाण मांडून बसलेल्या त्या संशयाचा ज्ञानरूपी तलवारीने नाश कर आणि युद्धाला उभा राहा. या सर्व अध्यायात कर्म करून अकर्म कसे करायचे त्याचा विचार भगवंतांनी सांगितलेला आहे. त्याचा 41व्या श्लोकात निष्कर्ष सांगितला की कर्मे करूनही कर्मफलाचा त्याग केल्यामुळे आत्मज्ञानी मनुष्याला कर्मे बद्ध करू शकत नाहीत. अर्थात कर्माचा संन्यास जो करायचा आहे तो कर्मांचा स्वरूपतः त्याग करून नव्हे, तर कर्माच्या फलाचा त्याग करून आणि योगयुक्त बुद्धीने ज्ञानप्राप्ती करून घ्यायची आहे. त्यामुळे तो कर्माने बद्ध होत नाही. अर्थातच ज्ञानप्राप्ती नंतरही कर्म करण्यास कोणतीच अडचण नाही. थोडक्यात कर्मे फक्त चित्तशुद्धी करताच करायची असं नसून ज्ञानप्राप्ती नंतरही ब्रह्मार्पण बुद्धीने ती करावीत असा गीतेचा आशय आहे. ज्ञानप्राप्तीनंतर अशा मनुष्याच्या हातून होणारी कर्मे ही लोकसंग्रहार्थ निरहंकार बुद्धीनेच केली जाणार.
तेव्हा बुद्धीमध्ये ठाण मांडून बसलेल्या या संशयाचा नाश करण्याची गरज आहे. श्रीकृष्ण अर्जुनाला तेच सांगत आहेत की तू संशयाचा त्याग करून युद्ध करण्यास उभा राहा. कर्माला घाबरून कर्म सोडून निघून जाणे यात कोणतेच श्रेय नसून प्राप्त कर्म निरहंकार बुद्धीने ब्रह्मार्पण करणे हाच उत्तम मार्ग आहे. ज्ञानदेवांनी 41व्या श्लोकावर टीका केलेली नाही. 40व्या श्लोकावरील टीकेतच या श्लोकाचा आशय व्यक्त झालेला आहे. ज्ञानदेव सांगतात की संशय हेच मोठे पाप आहे. हा विनाश करणारा आहे. त्यामुळे हा संशय त्याज्य आहे. माशाला जसे जाळे प्राणघातक तसेच संशय हा मनुष्याला घातक ठरतो. ज्ञानाचा अभाव असतो तेथे हा हटकून असतो. त्याच्यामुळे श्रद्धेचा मार्ग बंद पडतो. हा हृदयाला तर व्यापून असतोच, पण हा बुद्धीलाही व्यापतो. कशावरच त्याचा विश्वास बसत नाही. त्यामुळे अशा संशयग्रस्त मनुष्याचा नाश होतो. हे संशयाचे जाळे ज्ञानरूपी खड्गाने नष्ट केले पाहिजे. एकदा हे जाळे निशेष नाहीसे झाले की सर्व मनोमळ नाहीसे होतात असे सांगून श्रीकृष्णाने पार्थाला लढण्याचा आदेश दिलेला आहे. एवढे सांगून ज्ञानदेव श्रीकृष्ण अर्जुनाच्या संवादाचा समारोप करतात. संजय धृतराष्ट्राला सांगतो की श्रीकृष्णाने संजयाला असा उपदेश केला. येथे श्रीकृष्णांकरता सर्वज्ञाचा बापू व ज्ञानदीपू अशी 2 विशेषणे ज्ञानदेवांनी वापरलेली आहेत. श्रीकृष्ण हे सर्वज्ञानी आहेत म्हणून त्यांनी सर्वज्ञांचा बाप म्हणजे सर्वज्ञांमध्ये श्रेष्ठ असे म्हटले आहे आणि ज्ञानाचा दिवा म्हटलेला आहे. आणि नंतर पुढील अध्यायाची प्रस्तावना केलेली आहे. श्रीकृष्णांचा हा उपदेश ऐकून अर्जुनाच्या मनात शंका निर्माण झाली आहे व ती शंका तो त्यांना पुढील अध्यायात विचारणार आहे. तत्पूर्वी या अध्यायाचा समारोप करताना त्यांनी साहित्यशास्त्रातील शांतरसाचा गौरव, मराठी भाषेविषयीचा अभिमान व्यक्त केलेला आहे. तो भाग आपण उद्या पाहू.